आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. डिजिटल मीडिया संघटना व प्रतिबिंब प्रतिष्ठान यांची माझ्या कुटुंबाला मोठी मदत. अध्यक्ष राजा माने सरांनी दिला मोठा आर्थिक आधार. माजी उपसरपंच वैशाली माने यांचं भावनिक मत. डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मला माझ्या दोन्ही मुलांच्या महाविद्यालयीन शैक्षणिक फीसाठी मुलीला 50,000 तर मुलाला 40,000 अशी एकूण 90,000 रुपयांची आर्थिक मदत त्वरित मिळाली आहे. आजारपणामुळे आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली असल्यामुळे मुलांची फी भरण्यासाठी असमर्थ होतो. अशा परिस्थितीमध्ये डिजिटल मीडिया संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे आणि जिल्हा अध्यक्ष संतोष शिरोळे यांच्या प्रयत्नातून संघटनेचे व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा माने सरांनी व संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले सहकार्य न विसरण्याजोग आहे. डिजिटल मीडिया संघटना महाराष्ट्र व प्रतिबिंब प्रतिष्ठान यांची माझ्या कुटुंबाला मोठी मदत झाली असून अध्यक्ष राजा माने सरांनी आर्थिक आधार दिला असल्याचं भावनिक मत वरुड ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच वैशाली माने पाटील यांनी व्यक्त करत संघटनेच्या विविध उपक्रमांचं भरभरून कौतुक केलं. माझे नाव वैशाली लालासाहेब माने. मी वरुडगावची रहिवासी असून मी एक गृहिणी आहे. मी फेब्रुवारी महिन्यात प्रतिभा हॉस्पिटल येथे ॲडमिट होते. या आजारपणात माझे 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झाले. मी कर्ज काढून पैसे भरले. त्यातूनच मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज केला होता. महात्मा फुले जन आरोग्य सुविधा अशा कोणत्याही शासकीय स्कीममधून मला आर्थिक मदत मिळाली नाही. त्यातच मुलांचा शिक्षणाचा खर्च. माझी दोन्ही मुले सातारा येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांचे शिक्षणाची फी भरण्यास सुद्धा मला पैसे नव्हते. अशा वेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य देवासारखे धावून आले. माझ्या मुलीला 50,000 रुपये व मुलाला 40,000 रुपये मदत मिळाली. मी प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांचे मानेल तेवढे आभार कमीच आहेत. माझे नाव श्रुती लालासाहेब माने. वरुड गावात राहत असून खटाव तालुका सातारा येथे अरविंद घोळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 3य वर्षाला शिकत आहे. मला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रयत्नातून प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेकडून 50,000 आर्थिक मदत मिळाली आहे. तरी मी डिजिटल मीडिया व प्रतिबिंब प्रतिष्ठान यांचे आभारी आहे. माझे नाव अनुभव लालासाहेब माने. मी वरुड गावचा रहिवासी असून सातारा येथे यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सेकंड इयर डिप्लोमाला शिकत आहे. मला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या प्रयत्नातून मला प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेतून शिक्षणासाठी मला 40,000 आर्थिक मदत मिळाली आहे. तरी मी प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांचे आभारी आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.